तर आजही आपण एक वेगळ्या विषयावरती ऐकणार आहोत, बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण आपल्या विषयाकडे वळण्याआधी प्रणाम करूया आपले गुरुजी, ब्रह्मश्री पितामह पत्रीजी, अय्यप्पा पिंडी सर आणि सर्व पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटीज मूव्हमेंटला. तर आजचा विषय आहे तोही अगदी महत्त्वाचा आहे जसं बाकीचे विषय असतात. पण आज आपण एका अशा मुद्द्यावरती थोडीफार माहिती मिळवून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत, जो आपल्या दिवसांदिवसच्या कालावधीत किंवा आपल्या नेहमीच्या आयुष्यामध्ये आपल्याला फार महत्त्वाचा असतो. ज्याच्याबद्दल आपण थोडंसं सावध असलं पाहिजे. थोडंसं निरीक्षण केलं पाहिजे आणि सावध असलं पाहिजे, की काय आहे, काय नाही. अर्थात आजचा जो विषय आहे, तो आहे चांगलं की वाईट. आता काय चांगलं, काय वाईट हे ऑब्व्हियसली आपल्याला स्वतःला ठरवायचं आहे. आपली आत्मा, आपला आवाज, आपलं इंट्युशन जे आपल्याला सांगतंय त्याच्या मार्गावर आपल्याला जायचंय. आपण हे काल ठरवलं होतं किंवा काल आपण याच्याबद्दल जाणून घेतलं होतं. तर आजही आपण चांगलं की वाईट, ऑब्व्हियसली चांगलं की वाईट अर्थात आपण काय करतो आपल्याला माहिती आहे. आपण कुठेतरी नाही, आपण नेहमीच एक चूक करतो. चूक म्हणण्यापेक्षा एक नेहमी एक एक आगळी-वेगळी प्रॅक्टिस आपण समावून घेतलेली आहे लहानपणापासनं, की काही झालं तर हे चांगलं आहे, काही झालं तर हे वाईट आहे. आपण नेहमी काहीतरी एक टॅग देऊन टाकतो. तर ते योग्य आहे का? की ते देणं बरोबर आहे का? अजिबातच नाही. ते देणं योग्य नाहीये, ते देणं बरोबर नाहीये. कारण की आपण आपल्याला स्वतःला समजून घ्यायचंय काय असतात गोष्टी. आता जर आपण अध्यात्मामध्ये आहोत, सत्यासोबत आहोत, सत्याच्या शोधात आहोत, आत्मोन्नतीच्या रस्त्यावर आहोत, तर आपल्याला हे कळणं गरजेचं आहे, की आपण कुठल्याही गोष्टीला गृहीत धरायचं नाहीये. कुठल्याही गोष्टीला आपण वाईट समजायचं नाहीये. कुठल्याच गोष्टीला चांगलं समजायचं नाहीये. जे चालू आहे ते चालू आहे. जे होणार ते होणार. कारण की आपण आपलं आयुष्य वरतून लिहून आलेलो आहोत. कुठलीच परिस्थिती, कुठलाच व्यक्ती, कुठलाच प्रसंग, कुठलंच येणारं-जाणारं आपल्या भोवती आपल्या आयुष्यातला भाग, याला आपण कधीच कुठल्या प्रकारचं लेबल द्यायचं नाहीये. कधीच कुठल्या प्रकारचा टॅग द्यायचा नाहीये. ना चांगलं ना वाईट. जे होणार आहे ते होणारच आहे. हे आपल्याला माहिती आहे. होतं असं, हे म्हणण्याच्या आधी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगू इच्छिते ॲक्चुअली. ती कथा त्याच्यावरनं तुम्हाला थोडीशी आयडिया लागून जाईल, की मला म्हणायचं काय आहे? किंवा त्या कथेत एक एक बारीकसं असं त्याच्यामध्ये एक मॉरल ऑफ अ स्टोरी काइंड ऑफ आहे, मॉरल आहे. त्या कथेचं आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे. तर सुरुवात अशी होते, की एका पहाडी एरियामध्ये, पहाडात एक सुंदरसं असं कुटुंब राहत असतं. गरीब असतं, पण खूप सुखी असतं. अगदी त्यांचं आयुष्य चांगलं चालू असतं, सुरळीत. पण आणि त्यातला जो मुख्य असतो, म्हणजे त्यातला जो कर्ता-धर्ता असतो, जो पुरुष असतो, तो खूपच ज्ञानी असतो. त्याला ज्ञान असतं आणि खूपच ग्राउंडेड असतो आणि खूपच चांगला असतो स्वभाव आणि हुशार असतो. तर होतं असं, की तो एक दिवस स्वतःच्या काही घरकामांसाठी आता ते राहतात कुठे? पहाडी एरियामध्ये राहतात. तर स्वतःच्या घरकामासाठी तो विकत घेतो एक घोडा. घोडा विकत घेतो आणि मग तो घोड्याला एक अस्तबल बांधतो, तिथे त्याला ठेवतो. रात्रोरात्रीमध्येच तो घोडा ते अस्तबल किंवा त्याचं त्या घोड्याचं जे घर आहे, ते तो नष्ट करतो, तोडून पळून जातो. मग तिकडच्या आसपासचे जे गावातली लोकं आहेत, ते त्या कुटुंबाला नावं ठेवतात. नावं ठेवण्यापेक्षा असं म्हणतात, की फारच चुकीचं घडलं. काय घडलं? वाईट घडलं. तर याच्यावरती तो जो व्यक्ती आहे, ज्याला आपण हुशार व्यक्ती असं म्हणू शकतो, तो म्हणतो, "चांगलं की वाईट कोणाला माहीत." ओके. चांगलं की वाईट कोणाला माहीत. घोडा निघून गेला, पळून गेला. चांगलं की वाईट कोणाला माहिती. मग दुसऱ्या दिवशीच, अगदी दुसऱ्या दिवशीच तो घोडा जेव्हा त्याच्या गावाकडे परत येतो, तेव्हा येत असताना डझनभर बाकीचे घोडे घेऊन येतो सोबत आणि ते सगळे ह्या कुटुंबाकडे जाऊन राहतात. मग तेव्हा बरंच परत एकदा बाकीचे गावाचे लोकं येतात आणि म्हणतात, की "अरे वाह! हे एका एका घोड्याच्या बदल्यात तुला एवढे सारे घोडे भेटलेत. किती चांगलं रे तुझं नशीब." मग त्याच्यावरही तो व्यक्ती जास्त उत्सुकता दाखवत नाही किंवा काही दुसरं तर्क न लावता कायम एकाच वाक्यावरती तो फर्म असतो, ठाम असतो. ते म्हणजे चांगलं की वाईट कुणाला माहिती. म्हणजे जे काल घडलं ते चांगलं होतं की वाईट काय माहीत. जे आज घडतंय चांगलं होतंय की वाईट काय माहिती. मग एके दिवशी असं होतं, की ह्या माणसाचा जो लहान मुलगा असतो, तो ह्या घोड्यावरती चढतो आणि बाजारात जायला निघतो.
तर जाता-जाता तो त्या घोड्यावरनं खाली पडतो. खाली पडल्यामुळे त्याचे दोन्ही पाय थोडेफार त्याच्या पायांना त्रास होतो. ते पाय डॅमेज होतात. तुटल्याबरोबर किंवा फ्रॅक्चर सारखं होऊन जातात. मग तेव्हा परत ही गावाकडची मंडळी जमते आणि त्याला म्हणते, की किती वाईट झालं, किती अशुभ झालं किंवा किती वाईट झालं त्याच्यासोबत, त्याचं नशीब चांगलं नाहीये. हा घोडाने त्याला पाडलं वगैरे जे काही नकारात्मक बोलायचं असेल ते बोलतात. ते टॅग देऊन टाकतात, की वाईट झालं. याच्यावरही तो व्यक्ती परत एकदम ठामपणे उत्तर देतो आणि तेच एक वाक्य म्हणतो, की चांगलं की वाईट कोणाला माहीत. अर्थात चांगलं झालं की वाईट झालं कोणास ठाऊक. मग असेच कितीतरी दिवस जातात. मग तिकडचा जो राजा आहे, तो स्वतःच्या सैन्यास तो बाकीच्या दुसऱ्या देशांसोबत त्याला लढायचं असतं. मग तो त्याचं लोकांपर्यंत जाहिरात करतो, की मला लढायचं आहे आणि माझ्याकडे सैन्य कमी पडत आहे. मग सैन्य कमी पडल्यामुळे तिकडचे सैन्य जातात आणि जितके पण मुलं असतील, जितके पण तरुण मुलं असतील, त्यांना बळजबरी गोळा करतात सैन्य बनवण्यासाठी आणि लढण्यासाठी. मग गावाकडची बरीचशी मंडळी जी यांना प्रश्न विचारत होती, त्यांची मुलं त्यांना घेऊन जातात हे सैन्य लढण्यासाठी. पण हा मुलगा मात्र ज्याच्या पायाला त्रास झाला आहे किंवा नाही चालू शकत, तो मुलगा मात्र राहतो. तेव्हाही हे लोकं येतात आणि या माणसाला म्हणतात, की "तुझा मुलगा वाचला, किती चांगलं झालं, त्याचं नशीब किती चांगलं आहे. आणि बघ आमच्या मुलांना आम्ही बघू शकतो की नाही उद्या आम्हाला माहिती नाही, किती वाईट आमच्यासोबत झालंय." तेव्हाही हा माणूस, जो हुशार माणूस आहे, ज्याच्याकडे आधीपासनं हे ज्ञान आहे, त्याने हे ओळखून घेतलंय, की कुठलीही परिस्थिती, कुठलीही व्यक्ती, कुठलाही प्रसंग चांगला आहे की वाईट कोणालाच माहीत नाही. इनफॅक्ट तेव्हाही तो लोकांना म्हणतो, की माझा मुलगा माझ्याकडे जरी असला, तुमचे पोरं जरी बाहेर गेलेत, येतील नाही येतील हा काय माहिती नाहीये. चांगलं घडलंय की वाईट घडलंय आपल्याला माहिती नाही. म्हणून ही जी आहे, हे जे वाक्य आहे, की चांगलं की वाईट कोणाला माहीत. चांगलं घडतंय की वाईट घडतंय हे माहिती नाहीये. बस घडतायत त्या गोष्टी त्याला आपल्याला एक एक विटनेस म्हणून बघायचं आहे, एक साक्षीदार म्हणून बघायचं आहे, त्यातनं शिकायचंय आणि बाहेर जायचंय. लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट आपल्या आयुष्यात होते, कुठलाही व्यक्ती कसाही वागतो, कुठलाही प्रसंग येतो, कुठलीही सिच्युएशन येते, परिस्थिती येते. त्याच्यामध्ये त्याच्या मागे नेहमी एक काहीतरी कारण असतं आणि ते ठीक आहे, कारण असतं हा दुसरा भाग आहे. पण जो कोणता प्रसंग आपल्या आयुष्यात येत आहे, त्याच्यावरती आपलं नियंत्रण आहे का? असतं, तर नक्कीच तुम्हाला जे हवं ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बरोबर मिळवलं असतं. पण आपल्याला आयुष्यामध्ये येणारं जे काही प्रसंग, जे काही परिस्थिती, जो काही व्यक्ती आहे, जे काही घडणार आहे XYZ जे काही, ते आपल्या आयुष्यामध्ये येत आहे, त्याच्यावरती आपला कंट्रोल आहे, आपलं नियंत्रण आहे? नाही. ते घडतंय त्या त्या चालू प्रसंगात काही नियंत्रण आहे? नाही. त्याच्या भूतकाळात काही नियंत्रण आहे? नाही. भविष्य काळात नियंत्रण आहे? नाही. तर जर ह्याच गोष्टी आपल्या हातात नाहीये, तर आपण का म्हणून त्याला आपलं डोकं लावून, अपेक्षा ठेवून, जजमेंट पास करून किंवा गृहीत धरून त्याला का आपण त्या गोष्टींना एखादं टॅग लावून देतो किंवा एखादं लेबल लावून देतो, की "अरे, हे चांगलंच आहे" किंवा "हे चांगलं घडलं चांगलं आहे, हे नाही चांगलं घडलं हे वाईट आहे." तसं नसतं. मग पुढे जाऊन आपल्यालाच कळतं, की अरे, हे जे काही घडलं होतं चांगल्यासाठी घडलं होतं. मग तेव्हा वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे कधीच कुठल्या गोष्टीला, कुठल्या प्रसंगाला, कशालाही कधीच आपण काहीच प्रकारचं लेबल द्यायचं नाहीये. होतं काय, की मनुष्य एक चूक करतो. चूक म्हणण्यापेक्षा असं म्हणता येईल, की मनुष्याची सवय असते. प्रत्येक गोष्टीला अझ्युम करायची, प्रत्येक गोष्टीला गृहीत धरायची. तर आपण लहानपणापासून आपल्याला ट्रेन केलेलं असतं, की आयुष्य असंच असायला पाहिजे. हाच आयुष्याचा स्ट्रक्चर आहे, ब्लूप्रिंट आहे, असंच असायला पाहिजे. समाजाने हेच शिकवलंय, हेच असंच चाललं पाहिजे. आपली आत्मा ही अशीच आहे किंवा आत्मापर्यंत तर आपण पोहोचतच नाही. आपण पूर्णपणे आपल्या आयुष्याचे चित्र ऑलरेडी मनात ठरवलेलं असतं, की लाईफ अशीच असायला पाहिजे आणि हे अशाच प्रकारे हा प्रसंग घडला पाहिजे, असाच प्रकारे हा प्रसंग नाही घडला पाहिजे. आपण हे मनामध्ये फिक्स करून ठेवतो आणि मनामध्ये फिक्स केल्यामुळे आपल्याला अधिक जास्त त्रास होतो. जर का त्या गोष्टी आपल्या अपेक्षानुसार ठरल्या, झाल्या, तर आपण त्याला चांगलं म्हणतो. पण जर आपल्या अपेक्षाच्या विरुद्ध घडल्या, तर आपण त्याला वाईट म्हणतो. बऱ्याचदा गोष्टी अशाच होतात. खरं तर आपण जर आपल्या अध्यात्मामध्ये आहोत, आपण आपल्या आत्म्याचा आवाज जर ऐकत असू, तर आपल्याला याचं ज्ञान माहिती आहे, की ब्रह्मांड
ब्रह्मांडाचा आपल्यासाठी वेगळा प्लॅन आहे. आपल्या आत्म्याचा आपल्यासाठी वेगळा प्लॅन आहे. आपली फिल्म, आपल्या आयुष्याची स्टोरी, आपल्या आयुष्याची फिल्म तयार आहे. आणि म्हणूनच जे काही आयुष्यात येणार आहे ते येणार आहे. मग त्याला चांगलं आहे, नशिबाचं आहे, नशीब खराब आहे किंवा वाईट घडलं, की याचं नशीबच नाहीये. नशीब नशीब असणं, नसणं हे नाहीच नसतंच ॲक्चुअली. चांगलं वाईट पण नसतंच. लकी अनलकी पण नसतंच. योगायोग नसतो. जी गोष्ट घडायची असते, ती गोष्ट त्याच वेळी घडते. आपलं मन मध्ये आल्यामुळे आपण त्याला नाव देतो. त्याला एक एक टर्म देतो, की "अरे चांगलं आहे, अरे वाईट आहे, अरे नशीबच आहे, नशिबातच नाहीये" किंवा "हे योगायोग आहे, नसता हा योग, आला असता तर, गेला असता तर." हे जर-तरच्या गोष्टी आपण खूप जास्त करतो. खरं बघितलं तर आपल्याला आपल्या ब्रह्मांडाने आपल्यासाठी प्रत्येकासाठी स्वतःचा प्रगती आपल्या आत्म्याच्या प्रगतीनुसार ठरवलेल्या आहेत गोष्टी. काय होणार आहे आपल्यासोबत, काय नाही हे सगळं ठरवलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर आपल्या आत्म्याने सुद्धा ठरवलेलं आहे, की आपल्याला ती काय देणार आहे किंवा आपल्या आयुष्यात काय घडणार आहे. पण आपलं मन मध्ये आल्यामुळे आपण स्वतःला मागे खेचतो. आपल्या अपेक्षा वाढतात. जिथे अपेक्षा येते तिथे निराशाही येते. जर पूर्ण झालं तर चांगलं, परत एकदा चांगल्याचा टॅग लागतो. जर नाही पूर्ण झालं तर आपण वाईटचा टॅग देऊन टाकतो. बऱ्याचदा असंच होतं. आणि कधी-कधी मन मध्ये आल्यामुळे अशा गोष्टी घडतात, की आपलं मन मध्ये आलं, आपण एखादी परिस्थितीचा विचार केला आणि आपल्यासाठी ब्रह्मांडाने तर ते ऑलरेडी ते घडणारी ती गोष्ट आपल्यासाठी ठेवलेली आहे. फरक इतका आहे, की आपल्याला पृथ्वीवर आल्यामुळे माहिती नाही. पण आपण त्या त्या मार्गावर जात असतो. पण मन मध्ये येतं, विचार मध्ये येतात आणि अपेक्षा सुरू होतात. अपेक्षा सुरू झाल्यामुळे जर ती गोष्ट चांगली घडली, तर आपण त्याला लेबल देऊन टाकतो. जर ती गोष्ट चांगली नाही घडली, तर आपण त्याला वाईट म्हणून डिक्लेअर करून टाकतो आणि तिथेच आपलं मन अजून फिरत राहतं आणि मग आपल्याला आपण आपल्या मनाच्या विचारांमुळे, त्या गोष्टींमुळे अडकतो. तो अडकल्यामुळे आपण मग सफरिंग येते, त्रास येतो, वेदना होतात आणि आपण त्याच्या मागे, मागे, मागे जात असतो. मग ज्या गोष्टी ॲज अ संधी आपल्यासमोर येऊ शकतात, जो दरवाजा आपल्यासाठी उघडू शकतो, तोही आपण बघत नाही आणि त्याच्यापासून दूर चालला जातो. बघा, ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाच्या आहे. ह्या गोष्टी ना कोणी आपल्याला कधी शाळेत शिकवल्या. कधी काळी आपल्या आई-वडिलांनी त्यांच्या स्वतःच्या पर्सनल अनुभवातनं शिकवल्या असतील, पण आपण लक्ष दिलं की नाही, हे तुम्हालाच ठाऊक. काही गोष्टी पॉसिबल असू शकतात. कधी-कधी काही गोष्ट पॉसिबल असू शकते. अर्थात तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही हवं असेल, ते घडलं. ओके, ते घडलं. कारण की ते युनिव्हर्स, ते ब्रह्मांड तुम्हाला देणारच होतं. ते घडलं. ते तुम्हाला मिळणार होतं. मग ते घडल्यामुळे तुम्हाला वाटतं, की अरे मी जे काही विचार करते ते घडतंय आणि त्याचा जर सकारात्मक विचार ठेवला, तर आपण जमिनीवर राहतो, ग्राउंडेड राहतो. पण जर सकारात्मक वेने न विचार करता आपण सेल्फिश वेने, स्वार्थी वेने विचार केला, तर आपल्याला वाटायला लागतं, की आपलं अख्खं आयुष्यावर आपला कंट्रोल आहे. अख्खं आयुष्यावरती आपलं नियंत्रण आहे. आपल्याला जे हवंय आपण ते बरोबर घेत आहोत. म्हणजे मला जे हवंय ते मिळतंय, ते कसं असतं, की ब्रह्मांडाने ठरवलं. आत्म्याला माहिती आपल्याला काय मिळणार आहे, काय हवंय. आपण त्या त्या डायरेक्शनला जातोही. आपल्या मनाचं पण त्या डायरेक्शनच्या बरोबर आपला ताळमेळ असेल, तर आपल्याला मिळालं तर बरं वाटतं. आणि त्याच्यामुळे आपण कधी-कधी काही लोकं आपल्या आयुष्यावरती नियंत्रण ठेवू लागतात, की मी जो विचार करेल तेच मला भेटलं पाहिजे. जर नाही भेटलं, तर मी तमाशा करेल किंवा नखरे करेल. अशाही गोष्टी घडतात. अशामुळे लोकं स्वतःचं वर्चस्व दाखवतात. आणि मग प्रत्येक गोष्टीला हे चांगलं, हे चांगलं, हे वाईट, हे वाईट. जे वाईट त्याच्याबद्दल अजिबातच विचार नाही करायचा. का नाही करायचा? त्यातनंही आपल्याला अधिक शिकायला मिळतं. त्यातनं आपल्याला अधिक माहिती मिळते. याचा विचार कधी कोणी करतच नाही. कधी पण आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे, की नेहमी आपण आपले जे विचार आहे, ते येऊच द्यायचे नाही. कुठलेही विचार असू देत. आपण ओपन माइंड राहायचंय. अर्थात डोक्यामध्ये एकही विचार नाही, मनामध्ये एकही विचार नाही. जी परिस्थिती येईल त्याला आपण एक घडामोडी म्हणून समजायचं, ते घडणारच आहे, झालं. ते चांगलं आहे, ते नशिबाचा खेळ आहे, तो हा आहे, तो ते आहे, हे हे द्यायचंच नाही. याच्या मागे आपला माइंडसेट असल्यामुळे आपण कधीच पुढे जाऊ शकत नाही. आणि आपलं जे डेस्टिनेशन आहे किंवा आपलं जे आपल्याला जिथपर्यंत पोहोचायचं आहे, ते टेम्पररी असतं. ते थोड्या काळासाठी असतं. पण तिथपर्यंत जाण्याचा प्रवास जो असतो, तो आपल्याला सुरू करायचा असतो.
मग त्या प्रवासामध्ये एखादी गोष्ट घडली आणि त्याच्यामुळे आपण थांबलो. का? तर ती घडली आपल्या मनाच्या विरुद्ध. मनाच्या विरुद्ध का? कारण की आपल्या मनाने ठरवलं होतं, की हे असं-असं घडलं तर ते वाईट होणार आहे, असं-असं घडलं तर चांगलं होणार आहे. ह्या 2 गोष्टींमुळे आपण आपला एक तर जो जाणारा आपला प्रवास असतो पुढचा, तो थांबवून टाकतो आणि त्याच्यामुळे ज्या गोष्टी आपल्यासाठी घडणार असतात, ज्या आपल्यासाठी चांगल्या असतात, त्या घडतच नाही. खऱ्या अर्थाने ज्या आपल्यासाठी खरं असतात ॲक्चुअली, त्या घडत नाही. तुम्हाला जर तुमचा प्रवास सुरू करायचा असेल आयुष्यातला, तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीमागे हे शब्द जोडणं योग्य नाहीये, की हे चांगलं आहे, ते वाईट आहे. हा केवळ योगायोग आहे. हे मनाचे म्हणजे ह्या ॲक्चुअली मनाचे खेळ असतात. हे आपण नाही लावायला पाहिजे. पण आपण कुठेतरी काहीतरी करतो आणि लावतो आणि मग आपण नंतर त्याच्यातच अडकून जातो. त्याच्यापेक्षा पुढे जाण्याच्या आधी आपण त्यातच अडकून जातो. ही म्हण आपण मराठीत नेहमी म्हणतो. नेहमीच म्हणतो, की जे होतं चांगल्यासाठी होतं. आणि ही आपण कधी म्हणतो, जेव्हा एखादी अशी परिस्थिती येते, जी आपल्याला काहीतरी शिकवून जाते. तेव्हा आपण म्हणतो, की हे घडलंय, याचा आपल्याला सध्या त्रास होतोय, पण यातनं चांगलंच निघणार. आपण हे लक्षात ठेवा. तुम्हीही म्हणत असाल डेफिनेटली. पण जेव्हा तुम्ही म्हणतात, त्याला तुम्ही अर्थाने म्हणतात, तुम्ही खरंच त्यांना मनापासून म्हणतात, की जस्ट म्हणायचं म्हणून म्हणतात. कारण की ॲक्चुअली जी गोष्ट घडणार आहे, ती घडतेच आणि जे घडतं, ते तुमच्या भल्यासाठी घडतं. मग त्यात आपण जे काही घडलं आहे, त्याला टॅग न लावता, त्याला लेबल न लावता, ती आपल्या आयुष्यात होणारी घडामोड आहेचच. एक टाइपचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, त्यातनं मला बाहेर पडायचंय. हे ठरवून घेणं गरजेचं आहे. आता बरेचसे लोकं म्हणतात ध्यानामध्ये आल्यावरती ज्यांना थोडंसं मिसकन्सेप्शन असतं, ते म्हणतात, की आम्हाला हिमालयावर जायचंय आणि बर्फाच्या ठिकाणी जायचंय आणि आम्हाला तिथेच दम राहायचंय. तिथे गेलेत, थोड्या कालावधीसाठी राहतील. त्यांच्या डेस्टिनेशनवर जर ते पोहोचले, थोड्या कालावधीसाठी राहतील आणि नंतर परत मग त्यांना मरण यातना सहन होणार नाही. तिथला क्लायमेट, तिथलं वातावरण, तिथे जेवायला काही नाही. अचानक तुम्ही तुमच्या चालू संसारातनं किंवा चालू जीवात जे काही जगतायत त्यातनं जर बाहेर पडून तिकडे गेलात, तर म्हणायला सोपं आहे, पण तिकडे जाऊन जेव्हा तुम्ही त्या परिस्थितीतनं जातात, तेव्हा तुम्हाला समजत नाही करायचं काय. मग परत तुम्ही मागे येऊन जातात किंवा तुमचा प्लॅन बदलतो किंवा तुमचं जे लक्ष्य आहे ते बदलतं किंवा तुमचा जो निर्णय होता तो बदलतो. मग तुम्ही जो आधी ठरवलेला निर्णय आहे, जो तुम्हाला चांगला वाटायचा, तो अचानक तुम्हाला वाईट वाटायला लागतो. इथे पण तुम्ही लेबल देतात. पण त्याला लेबल न देता तो अनुभव म्हणून ठेवला, तर तो समजतो. याच्यावरनं, ह्या प्रसंगावरनं आपल्याला एक गोष्ट नक्कीच समजते, की आपलं आयुष्यामध्ये आपण एक लक्ष्य ठेवलं आहे. त्या लक्ष्याला आपण लेबल न देता एक अनुभव म्हणून, एक फिक्स्ड गोल म्हणून ठेवायचं आणि गोलवरच आपलं सगळं उत्तर असतं का? नाही. आपला जो प्रवास असतो, आपल्याला त्याच्यासाठी सुरू कुठून तरी करायचं असतं. सुरुवात कुठून तरी करायची असते आणि प्रत्येक व्यक्ती जो सुरुवात करेलच, तो पोहोचेलच असं नाहीये. त्याच्यामुळे आपला प्रवास जो आहे, तो सुंदर असला पाहिजे. आपला प्रवास जो आहे, तो चांगला म्हणजे त्याचा भावना तुमच्यासाठी चांगली पाहिजे. तुमचा विचार त्याच्याबद्दल शुद्ध पाहिजे. त्याच्यामध्ये आलेल्या अडचण, अडथळ्या, चांगली प्रसंग, वाईट प्रसंग त्याला न ठेवता एक अनुभव म्हणून तुम्ही त्याला लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पुढे गेले पाहिजे. कारण की आपल्याला लक्ष्य आपण का ठेवतो किंवा गोल कुठला आपण का ठेवतो? कारण की तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो प्रवास करायचा असतो, तो महत्त्वाचा असतो. लक्षात ठेवा, कुठेही पोहोचण्यापर्यंत जो आपण प्रवास सुरू करतो, तो सुंदर असतो. त्यातनं आपल्याला शिकायचं असतं. त्यात आलेले अनुभव आपल्याला शिकायचे असतात. ते घडामोडी असतात. तो काही नशिबाचा खेळ नसतो. तो काही चांगलं किंवा वाईट प्रसंगही नसतो. तो घडामोडी असतात त्या. ते आपल्या आयुष्यामध्ये आपल्या ब्रह्मांडाने ऑलरेडी आपल्यासोबत आपणच तिथे स्वइच्छेने आपणच आपलं सगळं कहाणी, आपली कथा आपण लिहून आलेलो असतो. त्याच्यामुळे हे आपल्याच आयुष्यातला भाग असतो, जे घडणार असतं. ठीक आहे, चांगलं आणि वाईट हे शब्द योग्य आहेत, बरोबर आहेत. पण ते ठराविक गोष्टींसाठी बरोबर आहे. पण जर प्रत्येकच परिस्थितीमध्ये, प्रत्येकच व्यक्तीला तुम्ही असं फक्त म्हणत गेला, "अरे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे वाईट." हे तुमचे मनाचे खेळ आहेत. जरी एखादा व्यक्ती, जरी एखादा प्रसंग त्या वेळेसाठी नसेलही कदाचित त्या लेव्हलवरती, तरी तुमचं मन एकदम डायसी होतं किंवा इम्बॅलन्स होऊन लेबल देऊन टाकतं एखाद्याला. मग ते जजमेंट केल्यासारखी होते. जजमेंट केल्यासारखी होते, गृहीत धरल्यासारखी होते किंवा त्याचा निष्कर्ष लावल्यासारखी होते.
मग ते प्रसंग असू देत किंवा ती व्यक्ती असू देत, काही असू देत. हे सगळं आपल्या हातात असतं. कारण की आपण ह्या प्रवासावर असतो. आणि जर आपण प्रत्येकाला लेबल देत गेलो, टॅग देत गेलो, हे चांगली गोष्ट आहे, ही वाईट गोष्ट आहे. जसं आपण ती कथा मगाशी ऐकली. त्या कथेमध्ये त्या माणसाने कायम एकच वाक्यावरती तो फर्म होता. त्याला माहिती होतं कारण की तो हुशार माणूस होता, की जे काही माझ्या आयुष्यात घडत आहे, चांगलं आहे की वाईट कोणास ठाऊक. घडत आहे त्या घडामोडी घडत आहे. ते चांगलं आहे, त्यात चांगलं झालंय की वाईट झालंय हे मला नाही माहिती. कारण की आज जी परिस्थिती आहे, त्याला आपण चांगलं म्हणू. उद्या तीच परिस्थिती आली, थोडंसं काहीतरी वेगळे मॉडरेशन्स आणि काहीतरी अल्टरेशन्स घेऊन आली, तर तिलाच आपण वाईट म्हणू. त्यापेक्षा जे काही येत असेल, त्याला एक एक्सपिरियन्स, एक अनुभव, एक घडणारी गोष्ट माहिती होती, ती घडणार आहे. ती आज माझ्या समोर आली. वरती मला माहिती होतं, मी लिहून आलो होतो. तेव्हा मला माहिती होतं, इथे मला माहित नाही, इतकाच फरक आहे. पण जे काही घडणार आहे, ते माझ्या आयुष्यात ऑलरेडी ठरलेलं आहे. मग त्याला मी आज चांगला लेबल देऊन उद्या वाईटच देतोय, त्याच्याने मी फरक करतोय, अंतर करतोय. आणि हा जो चांगला आणि वाईटचा अंतर आहे, चांगलं की वाईट कोणाच माहीत, हा एकदम बारीक निरीक्षण करून खोलवर जाऊन करणारा विचार आहे. नॉर्मल एखादी गोष्ट आपण आता उदाहरणार्थ एखादी गोष्ट आपण खात असू. काही चांगलं आहे, काही वाईट, तो वाला कन्सेप्ट वेगळा आहे. काही वस्तूंच्या बाबतीत तो वाला कन्सेप्ट वेगळा आहे. पण हा अध्यात्मामध्ये, वैयक्तिक आयुष्यामध्ये, आपल्या जीवनाच्या प्रसंगामध्ये, व्यक्तीबद्दलचं ओपिनियन या सगळ्या गोष्टी इथे ह्या चांगल्या किंवा वाईटशी मॅटर करतात. आणि त्यामुळे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे, की आपण कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर आहोत. कधी-कधी होतं असं, की आपलं ब्रह्मांड जे आहे, आपली आत्मा जी आहे, आपल्याला काहीतरी असं देऊ इच्छिते, ज्याची अपेक्षा आपल्याला नसते. ओके. बऱ्याचदा असं होतं, की हे ध्यानी व्यक्तींसोबत पण होतं, हे जे ध्यान करत नाही, इन जनरल सगळ्या लोकांसोबत असं होतं बऱ्याचदा, की आपण काहीतरी आता मनुष्य आहे म्हणून अपेक्षा राहणार. अपेक्षा पण अपेक्षा सुद्धा चांगली की वाईट कोणास माहीत. ते आपल्यावरती असतं, आपल्या आत्म्यावरती असतं. आत्म्याचा आवाज असतो. तर कधी-कधी ब्रह्मांड आपल्याला जे देऊ इच्छितं किंवा आपली आत्मा आपल्याला जे देऊ इच्छिते, ते आपल्याला त्यावेळेस नको असतं. आणि ती गोष्ट घडल्यावरती आपण तक्रार करतो देवाला, ब्रह्मांडाला, स्वतःला. पण काही कालावधीनंतर आपणच रिअलाईज करतो, आपल्याला जाणवतं, की हे जे काही घडलं ते चांगल्यासाठी घडलं. त्याच्यामुळे माझ्या आत्म्याची अजून ग्रोथ झाली. त्याच्यामुळे मला अनुभव अजून अधिक मिळाले. बरं झालं हे घडलं. बरोबर? मग तेव्हा आपण विचार करतो, "अरे, हे मागे जे काही घडलं होतं, हे मला त्यावेळेस वाईट वाटलेलं, नकोसं वाटत होतं, पण आता मला त्याचं महत्त्व कळतंय. आता मला समजलं, की ते चांगल्यासाठी घडलं." ऑब्व्हियसली चांगल्यासाठीच घडणार होतं, कारण की आपण ते ठरवून आलो होतो. तो थोडासा आयुष्यातला रफ पॅच थोड्या वेळासाठी होणार होता. मग आपण ठरवून आलो होतो, की ते चांगलंच होणार आहे. पण परत मन मध्ये आल्यामुळे आपण त्या परिस्थितीला तेवढ्याच पुरतं असं ठरवतो, की "अरे, मला हे ना आवडत नाहीये. माझ्यासाठी एकदम वाईट घडतंय. माझं नशिबातच नाहीये. असंच नाहीये, तसंच नाहीये." आणि लेटर ऑन नंतर समजतं, की चांगलं घडलं. त्यापेक्षा कधीच कुठल्या परिस्थितीला जज नका करू. कुठल्या व्यक्तीला जज करू नका. जे होणार आहे ते होणार आहे. त्याला चांगलं की वाईट असं ठरवूच नका. कारण की खरंच आहे, चांगलं की वाईट कोणास ठाऊक. आज तुम्हाला डोळ्यासमोर जे दिसतंय, तुम्हाला चांगलं वाटतंय, पण ते तुमच्यासाठी नंतर वाईटही असू शकतं. किंवा जे तुम्हाला प्रसंग तुमच्यासमोर वाईट दिसत आहे, तुम्हाला दिसतो वाईट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जाणवेल की तो चांगला आहे. त्याच्यामुळे ह्यात न पडता, याला एक एक नाव न देता, याला एक टॅग न देता, शांतपणेने त्याला ऑब्झर्व्ह करणं, त्याचं निरीक्षण करणं गरजेचं आहे. कारण की ज्या मोमेंटला आपण त्याला जज करतो किंवा त्याला आपण लेबल देतो किंवा त्याला आपण एक टॅगलाईन देतो, त्याच मोमेंटला आपण सत्य काय आहे हे बघायला नापास होतो. फेल होतो. खरं काय ते बघायला फेल होतो. कारण की आपण ऑलरेडी एक टॅग लिहून दिलेला आहे. आपण ऑलरेडी त्याला गृहीत धरलेलं आहे. आपण ऑलरेडी त्याला काहीतरी नाव देऊन दिलंय. म्हणूनच आपण सत्य बघूच शकत नाही. आज जे चांगलं तुमच्या नजरेत आहे ते उद्या वाईट असू शकतं. आज जे वाईट तुमच्या नजरेत आहे ते उद्या चांगलं असू शकतं. त्यामुळे चांगलं की वाईट कोणास माहीत, कोणाला ठाऊक आहे? कोणालाच माहीत नाहीये. तुम्हाला स्वतःलाही माहीत नाहीये. त्याच्यामुळे आपल्या मनात जे काही कन्सेप्ट बद्दल चांगलं वाईट ठरलेलं आहे ते काढून
बाहेर टाकून द्या आणि आपल्या माइंडला रिफ्रेश करा, स्वतःला रिचार्ज करा आणि नव्या पद्धतीने अजून ब्रॉडर माइंड सोबत, अजून ब्रॉडर स्केलवर, अजून मोठ्या मनाने आणि अजून ब्रॉड दृष्टिकोनाने जगाला बघा, परिस्थितीला बघा, निरीक्षण करा, अभ्यास करा आणि मग ठरवा. तेव्हा पण चांगले की वाईट असं नका ठरवू. जे होणार ते होणार. असा कधी प्रश्न पडला आणि सवयीमुळे आपली असते सवय, सवयीमुळे आपल्याला वाटलं की हे चांगलं की वाईट. हे यायच्या आधीच हे वाक्य स्वतःमध्ये लिहून ठेवा, कोरून ठेवा की चांगलं की वाईट कोणास माहीत. चांगलं की वाईट कोणास माहीत. चांगलं की वाईट कोणास ठाऊक. कोणालाच माहिती नाहीये. कारण की असंही होतं की जेव्हा एखाद्या गोष्टीला आपण लेबल देतो, हे चांगलं आहे किंवा वाईट आहे. जर वाईट असेल तर त्यातनं आपल्याला पटकन बाहेर पडायचं असतं. बरोबर? जर चांगलं असेल तर आपल्याला ती जी गोष्ट आहे, त्यातनं बाहेर इच्छाच नाही होत निघायची. बरोबर? इथेही आपण गुंततो आहोत किंवा पळतो आहोत. एकदम खोलवर जर विचार केला, तर इथेही आपण गुंतलेलो आहोत किंवा पळायचा विचार करत आहोत. पण जर इथे आपण त्याला चांगलं किंवा वाईट याचा लेबल नाही दिला, याचा टॅग नाही दिला, तर आपण त्या गोष्टीसोबत, त्या परिस्थितीसोबत किंवा त्या व्यक्तीसोबत जगायला तयार असतो. जगतही असतो जीवन आपलं. ह्या गोष्टीचं महत्त्व फार खोलवर आहे. थोडा अजूनच विचार करून तुम्ही स्वतःच ठरवू शकतात, की याला आपण एक घडामोडी म्हणून समजायचं आहे, आपल्या आयुष्यातलं कहाणी आहे, जी आपण घेऊन आलोय, ते समजायचं आहे, अनुभव समजायचा आहे मोठा, त्यातनं शिकून बाहेर जायचंय, की त्याला लेबल देत बसत राहायचंय आणि त्यात गुंतायचंय किंवा बाहेर त्याच्यातनं पळत सुटायचंय. जर लेबल नाही दिलं, जर चांगलं की वाईट हे न समजता बस त्याला जगायचंय आपल्याला चांगल्या पद्धतीने अनुभव घ्यायचा त्याचा, हे ठरवलं, तर आपण त्याच्यासोबत जगतो, फ्लो सोबत जातो. जीवनाने, ब्रह्मांडाने, आत्म्याने आपल्या समोर जे सादर केलंय, त्याच्या त्या फ्लोमध्ये आपण आपलं आयुष्य जगतो. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे, की लेबल नाही द्यायचा टॅग नाही द्यायचा कोणाला, कुठल्या जागेला, कुठल्या परिस्थितीला, कुठल्या व्यक्तीला, कुठल्या प्रसंगाला टॅग नाही द्यायचा लेबल नाही द्यायचा कसला चांगला किंवा वाईट नशीब किंवा खराब नशीब जे काही आहे, त्याचा टॅग द्यायचा नाहीये. कारण की त्याच्याने तुमचा जो प्रवास आहे, त्याच्यामध्ये मोठी भिंत तयार होईल, अडथळा तयार होईल. तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही. ओके? सो हे वाक्य आजपासून सर्वांनी लक्षात ठेवायचंय. लिहून घ्या, मनात कोरून घ्या, पण फिक्स ठेवा आणि फक्त वाक्य ठेवू नका, तर त्याचा अर्थ समजून घ्या. म्हणजे आपलं जीवन जगायला सर्वांना सुरळीत मोकळा रस्ता, मोकळा मार्ग मिळेल. जीवनातले जेवढे अडथळे सगळे कोरे आणि क्लिअर होतील. चांगलं की वाईट कोणास माहीत, कोणास ठाऊक किंवा चांगलं की वाईट हे ठरवू नका. ओके? ऑलराइट. आज आपण बऱ्याच माहिती करून घेतली आहे आणि एक चांगली म्हणून सवय लावायचा आपण प्रयत्न करू, की कुठल्याच परिस्थितीला, माणसाला, जागेला, प्रसंगाला कधीच कुठलं लेबल न देता जसं आहे तसंच त्याचा आनंद घ्या, त्याची मजा घ्या, त्यातनं शिका आणि बाहेर पडा. मूव्ह ऑन. चालत राहा, शिकत राहा. विथआऊट लेबल, विथआऊट एनी टॅग. ओके? सो आता आपण ध्यानाला बसणार आहोत. ज्यांना माहिती आहे ध्यान कसं करायचंय त्यांनी ध्यानात राहायचंय. ज्यांना नाही माहिती मी सांगते. एकदम रिलॅक्स बसा. अजिबातच आपल्या शरीराला कुठल्याच प्रकारचा वेदना द्यायची नाहीये. कम्फर्टेबल बसायचं आहे. ही वेळ आपली आपल्या श्वासासोबत, विश्वशक्तीसोबत आनंद घ्यायची आहे. अनंत आनंद घ्यायची आहे. ओके? सो मांडी घालायची आहे. ज्यांना माहिती आहे मांडी घालून बसा. मांडी नसेल घालतायत तर पाय पसरवा. पण दोन्ही पाय तळपाय एकमेकांवर क्रॉसमध्ये ठेवायचे आहे. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये अडकवायची आहे, गुंफवायची आहे. ओके? रिलॅक्समध्ये एकदम. पुढचे 20 मिनिटं, 20 ते 25 मिनिटं आपण कंटिन्यू ध्यान करणार आहोत. त्याच्यामुळे डोळे बंद आणि लक्ष आपल्या नैसर्गिक प्राकृतिक श्वासाकडे. मी म्युझिक लावेल, आपण ध्यान करूया. टेकून बसा, एकदम कम्फर्टेबल बसा. रिलॅक्स, डोळे बंद, लक्ष श्वासाकडे.
डोळे बंद. आपला नैसर्गिक श्वास सुरू आहे. आपला श्वास आपला गुरु आहे, आपल्या सोबत आहे. त्याच्या सोबत राहा आणि आपल्या आत प्रवास करा.
फायनल 10 मिनिटं आपल्या श्वासाकडे या. एकदम रिलॅक्स, डोळे बंद.
फायनल 2 मिनिटं आपल्या श्वासाकडे या. आपल्या दोन्ही हातांना चोळायचंय, डोळ्यांवर ठेवायचंय. 5, 4, 3, 2, 1, 0. हळूच डोळे उघडा. सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आपण आजही खूप छान ध्यान केलं आहे आणि जितकं आपण रोज ध्यानाची प्रॅक्टिस करू, न गॅप ठेवता, तितकं जास्त आपल्याला चांगलं डीप ध्यान होत जाईल, खोलवर ध्यान होत जाईल आणि आपण सतत कनेक्टेड राहू आपल्या विश्वशक्तीशी आणि ब्रह्मांडाशी. सो आजचा विषय आपण जाणून घेतला, अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यावरती अंमल करा, त्याच्यावर इम्प्लिमेंट करा आणि जाणून घ्या स्वतःचा आतला आवाज आणि कधीच कुठल्या गोष्टीला लेबल लावू नका, टॅग लावू नका. त्याला एक घडामोड आहे जी आपल्या आयुष्यात घडणार आहे. बस तेवढं समजून त्यातनं अनुभव घेऊन पुढे चालत राहा. त्यासाठीच आपण खाली आलो आहोत. ओके? सो थँक यू सो मच फॉर जॉइनिंग. उद्या शार्प 9 वाजता वेगळ्या विषयावरती आपण परत एकदा भेटूया. बी अ मास्टर YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके? थँक यू सो मच. सी यू टुमॉरो.